लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठिकठिकाणी इंडिया आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील जाहीर सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान सोलापूर येथे देखील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ 24 एप्रिल रोजी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरियाई चौकातील एक्झिबिशन ग्राउंड येथे दुपारी 3 वाजता पार पडणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी. आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी हे 24 तारखेला सोलापूर शहरामध्ये येत आहेत. ते सिंहगड ह्या ठिकाणी चॉपरने येत आहेत. 3:45ला त्यांचं त्या ठिकाणी चॉपर येणार आहे. 15 मिनिटात मरियाई चौकामध्ये जे नवीन आपलं मैदान झालेलं आहे त्या मैदानामध्ये आमची ही मोठी सभा आहे. आणि सोलापूरनं व शहरातनं व जिल्ह्यातनं जास्तीत जास्त काँग्रेसच्या लोकांना मी यावं असं या ठिकाणी आवाहन करतो. त्याचबरोबर नाना पटोले देखील येणार आहेत. आणि भव्य आणि मोठे असे एक राष्ट्रीय आमचे नेते असताना आम्हाला सगळ्याला आनंद आहे की आमदार प्रणिती शिंदे यांच्या सभेसाठी राहुलजी गांधी येत आहेत. आमदार प्रणिती शिंदे हे अनेक वर्ष झालं 15 वर्ष आमदार होते आणि आता खासदार केलं ते उभारल्यामुळं स्वतः राहुलजी गांधी आमचे ह्या ठिकाणी त्यांच्या प्रचारात आहे. आम्हाला सगळ्याला आनंद आहे. मी आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी ह्या सभेला महाविकास आघाडीचे सर्व घटक येतील आणि ते सभा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये होईल.